नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका या लोकसभेसारख्या किंवा 5 वर्षापूर्वीच्या 2019च्या विधानसभेसारख्या दोन म्हणजे थेट ज्याला लढत म्हणतात, समोरासमोर दोन भागात किंवा दोन गटात होणार नाहीत, दुरंगी होणार नाहीत. या निवडणुका, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या तिरंगी होतील असंही नाही म्हणता येत. चौरंगी किंवा पंचरंगी होतील अशी शक्यता अधिक आहे. तिरंगी, चौरंगी, पंचरंगी म्हणजे काय? तर जवळपास बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 3, 4, 5 हे तुल्यबळ उमेदवार एकमेकांशी लढतील आणि त्यामध्ये सर्वाधिक मतं मिळवणारा हा आमदारकी जिंकून जाईल, अशी परिस्थिती आता आहे. अर्थात आपल्याकडची जी निवडणुकीची पद्धत आहे, फर्स्ट पास द पोस्ट, त्यामुळे सर्वाधिक मतं मिळवणारा जिंकून येतो आणि त्यामुळे सर्वाधिक मतं मिळवणाऱ्याला 25-30% मतं असली तरी तो आमदार होऊन जातो आणि त्याच्यानंतर 22, 20, 19, 28 का 18% अशी जवळजवळ तुल्यबळ मतं मिळवणारा असतो, तो पराभूत होतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2014च्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये भायखळा जो मतदारसंघ आहे मुंबईतला, तिथे वारिस पठाण नावाचा ओवायसीच्या MIM पक्षाचा उमेदवार हा महाराष्ट्र विधानसभेचा आमदार होऊन गेला. पण झालेलं जे मतदान होतं त्यामध्ये त्याला 20% सुद्धा जवळजवळ मतं नव्हती. त्याच्याबरोबर तुल्यबळ जवळजवळ मला वाटते 5 का 6 उमेदवार होते. म्हणजे भाजपचा उमेदवार होता, मनसेचा उमेदवार होता, शिवसेनेचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचा उमेदवार होता, काँग्रेसचा उमेदवार होता. असे 5 पक्षांचे उमेदवार हे तिथे रिंगणात होते. आणि मला वाटतं भायखळा हा मतदारसंघ असा आहे की तिथे अरुण गवळीच्याही पक्षाचा उमेदवार बहुतेक होता, असं मला अंदाज आहे. आठवत बरोबर नाहीये. पण ते मुद्दा असा की जे मतदान झालं त्यात 20%पेक्षा कमी मतं असून सुद्धा वारिस पठाण हा आमदार झाला. त्यामुळे तिरंगी, चौरंगी, पंचरंगी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा लक्षात ठेवायचं, निवडणूक हे एक प्रकारचं अराजक किंवा दंगल झालेली असते. त्यात कोण बाजी मारून जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून वारिस पठाण हा उमेदवार MIMचा मुंबईतून निवडून येऊ शकला. आणि म्हणून ज्यावेळेला विधानसभेची अशी 2 किंवा 3 रंगीपेक्षा पलीकडे गेली की अत्यंत चमत्कारिक निकाल लागत असतात. अत्यंत चमत्कारिक निकाल. हे अर्थात एका मतदारसंघापुरतं आहे असंही समजण्याचं कारण नाही. एखाद्या राज्यामध्ये जर विधानसभेच्या निवडणुका ह्या दुरंगी, तिरंगी, चौरंगी अशा होत असतील तर मग 30% मतं मिळवणारा पक्ष सुद्धा निर्विवाद बहुमताने सत्तेत येऊ शकतो. तुम्ही जवळजवळ 17 वर्ष मागे जाल, 2007 मध्ये. तर 2007 मध्ये मला वाटतं मायावतींचा पक्ष, बहुजन समाज पक्ष, हा उत्तर प्रदेशमध्ये 26 का 27% मतांवर स्वतःचं बहुमत घेऊन निवडून आला होता. आणि जवळजवळ त्याच्याशी तुल्यबळ अशी 24 वगैरे टक्के, 22% मतं, म्हणजे 5%चा फरक होता. आणि 100-150 पैकी जवळजवळ जागा हा मुलायम सिंगांच्या समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या.
पण बहुमत 208 किंवा 215 वगैरे अशा जागा मायावतींनी जिंकल्या होत्या आणि स्वबळावर जिंकल्या होत्या. कुठलीही आघाडी नाही, काही भानगड नाही. तिसरी गोष्ट जी आहे ती 2000 मला वाटते 12 मध्ये, म्हणजे मायावती मुख्यमंत्री होत्या आणि त्यांना आव्हान देणारी जी निवडणूक 2014 मध्ये, सॉरी 2012 मध्ये झाली, तेव्हा मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवलं आणि त्यांनाही असं 28-29% मतं होती. म्हणजे त्यांच्या विरोधात जवळजवळ 70% अधिक मतं असताना सुद्धा ते निर्विवाद बहुमताने जिंकून आले. हे आपल्याला नेहमी भाजप भाजप सांगतात ना, भाजप म्हणजे मोदींच्या विरुद्ध, मोदींना फक्त 31% मतं मिळाली, 69% त्यांच्या विरुद्ध आहेत, 38% मतं मिळाली, 62% मोदींच्या विरुद्ध आहेत. हे दादांचं खोटं एवढ्यासाठी असतं की मोदी हे आघाडी करून तितक्या जागा मिळवतात, पण मोदींच्या गठबंधनाला, मोदींना नेतृत्व मानणारे जे उमेदवार आहेत त्यांना मतदाराने 43-45% मतं दिलेली असतात. त्यात भाजपच्या वाट्याला 31% किंवा 38% आली तर हे तुमच्या समोर एक गोलमाल उभा केला जातो. पण या प्रकारे कमीत कमी मतांवर बहुमत हे तुम्हाला दाखवायचं असेल तर हे जे मी उत्तर प्रदेशचं उदाहरण दिलं की 26-27% मतावर मायावती बहुमत मिळवून जातात, 28-29% मतावर समाजवादी पक्ष बहुमत मिळवून जातो. नेमकी तीच गोष्ट इतर राज्यात पण होत असते कुठे कुठे. तुम्हाला गंमत वाटेल, पण 2018 मध्ये ज्या वेळेला कर्नाटकमध्ये भाजपला, काँग्रेसला बहुमत, काँग्रेसने बहुमत गमावलं आणि भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या पण बहुमत हुकलं, त्यावेळेला भाजपच्या जागा जास्त होत्या पण भाजपला काँग्रेसपेक्षा 2% मतं कमी होती. काल परवा राजस्थान मधली गोष्ट घेतली तुम्ही किंवा मध्य प्रदेशातली गोष्ट घेतली, 2000 मला वाटतं 18च्या निवडणुका, तर तिथे मध्य प्रदेशात भाजपला मतं जास्त होती, टक्केवारी पण जागा कमी होत्या. हे सगळं गंमत त्यामुळे होते, पण या तरी सरळ लढती होत्या ज्यावेळेला म्हणून उत्तर प्रदेश हे उत्तम उदाहरण होतं. कारण साधारणतः 1990 नंतर उत्तर प्रदेशात चौरंगी लढती होत राहिल्या. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आणि भाजप हे 4 प्रमुख पक्ष होते. 2019 मध्ये, सॉरी 2009 मध्ये उत्तर प्रदेशात लोकसभेला काँग्रेसला सर्वाधिक 22 लोकसभेच्या जागा झाल्या होत्या, पण मतांची टक्केवारी बघितली तर ती 25%च्या पुढे नव्हती, अशी काहीतरी होती. त्याच्या खालोखाल 23%, 21% बसपा किंवा सपा होते आणि त्याच्याही खाली भाजप गेला. सांगायचा हेतू असा की चौरंगी, तिरंगी, पंचरंगी निवडणुका होतात तेव्हा सर्वाधिक मतं मिळणारा निवडून आला, ही जी पद्धत आहे. त्यामुळे कमीत कमी मतं मिळवणारा उमेदवार किंवा कमीत कमी टक्केवारी मिळवणारा पक्ष सुद्धा बहुमतापर्यंत जाऊ शकतो. मी जे आता तुम्हाला सांगतोय त्याच्यात एक गोष्ट आहे की आपल्याकडे आज तरी असं दिसतंय की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार. विधानसभेची 2 महिन्यांनी होणारी जी निवडणूक आहे तिथे महायुतीतले शिवसेना, काँग्रेस आणि म्हणजे शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि एनसीपी हे तिघेही जागा वाटप करून एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील, पण तो महायुती विरुद्ध असेल. महायुतीत सुद्धा शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजितदादांचा राष्ट्रवादी हे एकाच एक असं जागा वाटप करण्याचा प्रयत्न करतील. पण म्हणून या 2 गटात निवडणूक होण्याची शक्यता आहे का, तर नाहीये. कारण 2 घटक अतिशय महत्वाचे आहेत, ते म्हणजे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांचा मनसे.
यांनी 200 पेक्षा अधिक जागा लढवण्याची आधीच घोषणा करून टाकलेली आहे. आणि यापूर्वी तुम्हाला माहिती असेल तर वंचित बहुजन आघाडी अशा जागा लढवत राहिलेली आहे. कधी इतर कोणाला तरी बरोबर घेऊन 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी MIM ला बरोबर घेतलं होतं. त्यांचाही एकही आला नाही, तरी MIMचा संभाजीनगरचा उमेदवार इम्तियाज जलील हा लोकसभेवर निवडून गेला होता. पण प्रकाश आंबेडकर हे एक फॅक्टर आहे. 5-7% त्यांची मतं जातात. यापूर्वी ज्या लढती ताकदीने मनसेने लढवल्या राज ठाकरे यांच्या, तेव्हाही त्यांनी 6-7% 8-9% मतं मिळवून दाखवलेत. पण एक फरक आहे, त्यावेळेला मनसे हा पक्ष मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यापुरता मर्यादित होता, थोडाफार मराठवाड्यात होता. गेल्या 10 वर्षामध्ये भले निवडणुकीत यश मिळवलं नसेल, तरी राज ठाकरे यांना मानणारा किंवा इतर पक्षातून त्यांच्याकडे ओढला गेलेला असा एक कार्यकर्ता राज्याच्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रामध्ये आलाय. आणि पडायला का होईना, डिपॉझिट घालवायला का होईना उभे राहू शकतील असे 100 उमेदवार तरी आज मनसेकडे आहेत. आणि म्हणून मनसे सारखा पक्ष ज्या वेळेला म्हणतो की आम्ही 200 ते 225 जागा लढवणार, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की कमीत कमी 200 जागी त्यांनी उमेदवार निश्चित केलेले आहे. आणि डोक्यातलं गणित मला वाटतं मनसेच्या साफ आहे की शिवसेनेनी आपली काही ती ओरिजिनल संघटना गमावली आहे, प्रतिष्ठा गमावली आहे, विश्वासार्हता गमावलेली आहे, 2 तुकडे पडलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत शिवसेनेकडे आकर्षित होऊ शकणारा मतदार हा राज ठाकरे यांचं बाळासाहेबांशी असलेलं साम्य साधर्म्य बघून तिकडे झुकू शकतो, हे ओळखूनच राज ठाकरेंनी इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे करायचं ठरवलेलं आहे. जेव्हा एका पक्षापासून वैफल्यग्रस्त झालेला मतदार असतो, निराशाग्रस्त झालेला असतो, तेव्हा तो जवळचा पर्याय निवडायचा प्रयत्न करतो. एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्यामुळे निराश झालेला उमेदवार मतदार असेल, त्याला पर्याय पाहिजे. तर तो पर्याय उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या सकट भाजप मधलाही निराशाग्रस्त मतदार हा राज ठाकरेंकडे आकर्षित होऊ शकतो. त्याचप्रमाणे इतर कुठल्याही पक्षातला निराशाग्रस्त मतदार आजच्या ज्या एकूणच राजकारणाची जी सरमिसळ झालेली आहे, किंवा जो वैतागून नोटाला मत देईन असं म्हणतो, तो पण राज ठाकरेंकडे जाऊ शकतो किंवा तो प्रकाश आंबेडकरांकडे सुद्धा जाऊ शकतो. आणि मग अशा वेळेला त्यांचा मूळ कोर वोटर आणि हा अचानक त्यांना मिळणारा फायदा देणारा वोटर असा एकत्र आला तर त्या जागा निघू शकतात. आणि म्हणून मग ज्या प्रकारच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मतदारसंघ लोकसभेपेक्षा छोटे होतात आणि अक्षरशः 1-2 हजाराच्या फरकाने सुद्धा, कधी कधी 400-500च्या फरकाने सुद्धा एखादा आमदार त्या मतदारसंघात निवडून येऊ शकतो. ही बाब लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की मी तिरंगी, चौरंगी, पंचरंगी असे शब्द का वापरले. ह्या अशा पंचरंगी वगैरे निवडणुका असतात, त्या प्रमुख लढणारे जे गट असतात त्यांना कधी कधी फायदेशीर असतात, कधी कधी अतिशय घातक ठरतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही, नाहीतर त्यांच्यामुळे किती उमेदवार पडू शकतील याची जवळजवळ 2-3 महिने सलग चर्चा चालू होती. भाजप विरुद्धची काही ती मतं आहेत, त्यामध्ये फाटाफूट होऊ नये, तुकडे पडू नयेत, मतविभागणीचा फायदा भाजपला मिळू नये म्हणून प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत कसं घेतलं पाहिजे याच्यावर अनेक विश्लेषक आपापल्या पद्धतीने निष्कर्ष सांगत होते. पण त्यामुळे महाविकास आघाडीचा कुठलाही तोटा झाला नाही हे आपण बघितलं. याचं कारण ते जे काय संविधान बदलाचा धोका वर्तवला गेला होता किंवा आरक्षणाचा बागुलबुवा करण्यात आला होता, दलित आरक्षणाचा,
त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि त्यामुळेच आपला येऊ शकणारा जो प्रकाश आंबेडकरांकडचा मतदार होता तो त्यांच्याकडे आला नाही आणि तो बागुलबुवामुळे महाविकास आघाडीकडे गेला, मुस्लिम वोटर. त्यामुळे मतविभागणीचा तोटा महाविकास आघाडीला न होता उलट अशा पद्धतीचा जो बागुलबुवा आहे त्याचा फायदा मिळाला आणि फर्स्ट पास द पोस्ट म्हणजे अधिकाधिक मतं मिळवून तुम्ही महाविकास आघाडीचे जिंकलेले उमेदवार बघितले तर ते प्रचंड मताधिक्याने जिंकले असं तुम्हाला दिसणार नाही. जे काही 30 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आल्या त्यातल्या 10 जागा सोडल्या तर जवळजवळ 20 जागा या निसटत्या मताधिक्याने जिंकल्या गेलेल्या. आणि तो जो भीतीचा बागलबुवा होता त्याचा फायदा त्यांना मिळाला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं नुकसान झालं आणि महाविकास आघाडीला आपला महायुतीला सुद्धा राज ठाकरे यांनी जो ऐनवेळेला दिलेला पाठिंबा होता त्याचा फायदा मिळाला आणि महायुतीला जो दणदणीत पराभव झाला असता त्यातून कमीत कमी 6-7 जागा राज ठाकरेंनी मोदींच्या नावावर महायुतीला जो पाठिंबा दिला त्याचा फायदा त्यांना मिळाला. पण हा सगळा फायदा आणि तोटा हा लढत सरळ सरळ दुरंगी असल्यामुळे होऊ शकला. विधानसभेला असं होण्याची आता बिलकुल शक्यता उरलेली नाही, कारण घटना बदलली जाईल, आरक्षण उठवलं जाईल, हा सगळा बागुलबुवा आता संपलेला आहे. तो मुद्दा आता चालणार नाही आणि त्यामुळे पंचरंगी निवडणुका झाल्या तर छोट्या मतदारसंघामध्ये मोठमोठे चमत्कार कमीत कमी माझ्या अंदाजाने 70 ते 80 मतदारसंघात हा चमत्कार घडू शकतो की अनपेक्षित उमेदवार निवडून येऊ शकतात. कारण अतिशय छोट्या छोट्या प्रमाणावर मतविभागणी होणार आहे. एक आव्हान अर्थात हे मी काय ते जरांगे पाटील त्याच्यात येऊ शकतात, आणखीन एक रंग वाढतो किंवा बंडखोरी हा एक विषय होऊ शकतो. ज्या वेळेला महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होईल तेव्हा त्यात सहभागी असलेल्या अनेक पक्षांच्या इच्छुकांची नाराजी दिसणार आहे आणि ती नाराजी ही बंडखोरीत उतरते. जसं तुम्हाला माहिती आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीला काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली आणि तो निवडून आला. पण आपल्याला निवडून येण्याची खात्री आहे आणि आपल्या तोंडचा घास पक्षाने किंवा युतीने आघाडीने हिसकावून घेतला असं वाटणारे कमीत कमी 60-70 दोन्ही बाजूचे बंडखोर असतील जे पोटेन्शियल आमदार असू शकतात. पण पक्षाने त्यांनी त्यांचा पक्ष किंवा त्यांची आघाडी त्यांना संधी देत नसल्यामुळे ते बंडखोरी करू शकतात किंवा मग प्रकाश आंबेडकरांकडे जाऊ शकतात, जरांगेंकडे जाऊ शकतात, मनसेकडे जाऊ शकतात. तुम्हाला आठवतं ना ठाण्यात आपला पुण्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची मनसेचे स्थानिक नेते वसंत मोरे यांची खूप इच्छा होती, पण पक्षाने त्यांना संधी दिली नाही. तेव्हा त्यांनी पक्ष बदलला. मला वाटतं ते काँग्रेस का राष्ट्रवादीत गेले. पण तिथूनही जेव्हा पुण्यातून लोकसभा लढण्याची संधी त्यांना मिळाली नाही ते प्रकाश आंबेडकरांकडे शेवटच्या क्षणी गेले आणि प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे यांना उमेदवारी दिली होती. अर्थात ते निवडून आले नाहीत, ते डिपॉझिट तरी वाचवू शकले का मला माहिती नाही, पण सांगण्याचा हेतू हे जे अपक्ष बंडखोर होतात किंवा छोट्या पक्षात शिरून तिथून उमेदवारी मिळवतात असा देखील एक रंग असतो. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत भले वरकरणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत दिसत असली तरी सगळ्या 288 जागी ती सरळ लढत होईल अशी शक्यता नाहीये. लोकसभेला जसं 48 पैकी जवळजवळ सगळ्या जागी एक सांगलीसारखा अपवाद वगळला तर सगळ्या जागी दुरंगी लढत झाली, तशी विधानसभा निवडणूक होण्याची बिलकुल शक्यता नाही. माझा अंदाज असा आहे 288 विधानसभेच्या जागा आहेत त्यामध्ये 200 जागी सरळ सरळ दोन मोठ्या
प्रभावशाली उमेदवारांमध्ये लढत होईल, दोन प्रभावशाली गटांमध्ये, आघाड्यांमध्ये, युतीमध्ये किंवा उमेदवारांमध्ये लढत होईल. पण कमीत कमी पुढचे 88 उमेदवार तुम्ही असं समजा की जे दिसायला दुबळ्या पक्षाचे किंवा दुबळी बाजू असलेले वाटतील, पण ते निवडून येऊ शकतात. यामध्ये अर्थातच MIMचा मी समावेश करतो, समाजवादी पक्षाचा समावेश करतो, जे फार थोड्या एरियामध्ये ज्यांचं प्रभाव क्षेत्र आहे, किंवा तुमचे वसई विरारचे बहुजन विकास आघाडी, हितेंद्र ठाकूर यांची, असे छोटे पक्ष आहेत की जे 2-4 मतदारसंघापुरता प्रभाव आहे. त्यामुळे अशा जागी थेट दुरंगी लढत होण्याची शक्यता नाही. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जी आघाडी किंवा जो पक्ष कमीत कमी 30% मतांचा टप्पा पार करून पुढे जाईल, तो सहजगत्या बहुमतापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 30 पासून 40% जर महाविकास आघाडी किंवा महायुती मजल मारणार असेल, तर ती मजल मारणारा म्हणजे साधारणतः आपण मध्यबिंदू पकडू, 35% मिळवणारा गट, आघाडी, युती सरळ सरळ बहुमत गाठू शकते. आणि त्याला कारण हे तिसरे, चौथे, पाचवे, सहावे उमेदवार असतील, जे आपापल्या परीने प्रत्येक मतदारसंघात काही हजार मतांचा लचका तोडणार आहे. बघू काय होतं ते. आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.